तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर मी पावसात भिजत काय आणायला गेले, तर पावसात गेल्यावर व्हिडिओ शूट काय केलं नाही कारण लई पाऊस येत होता. पायलला घेऊन गेले होते, पायलला सोबत नेलं तर कोणी नाही म्हणून. तर काय आणायला गेले ते तुम्हाला दाखवते. आणि कशासाठी, तर आता श्रावण महिना येणार आहे तर त्यासाठी. तर इथे बघा पायल बसली. तर आता आम्ही जाऊन आले दोघे पण. आल्यावर जेवण वगैरे केलं, तर अजून पण बाहेर पाऊस चालू आहे. पावसातच भिजत गेलो आणि पावसातच भिजत आलो. तर ही काय दम काढत नव्हती. मग जे शॉर्टकट मला जे लागत होतं ते सामान घेतलं. तर आता आहे श्रावण महिना, म्हणजे एक उद्यापासून सुरू होणार आहे. आज आहे गटारी अमावस्या, म्हणजे दीप अमावस्या पण आहे आज. तर आमच्याकडे गटारी अमावस्या म्हणतात. तर आज काय नॉनव्हेजचा बेत असणार आहे. बघू काय काय करणार, काय खाणार आम्हाला माहिती नाही अजून. काय आमचा प्लॅन नाही. सकाळी अंडा बिर्याणी केली ती खाल्ली आता. तर उद्यापासून श्रावण महिना पाळायचा आहे. तर श्रावण महिन्यात नवीन लग्न जमलेलं ज्यांचं असते त्यांच्यासाठी श्रावणपाठी, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे. तर श्रावणपाठी देतात. तर काय काय देतात त्यासाठी मी ते सामान आणायला गेले. तर ते काय काय आणले ते तुम्हाला दाखवते. खूप वेळा रिटेक घेऊन आणि किती वेळा काय काय सामान विसरते, काय काय ठेवायचं, काय काय करायचं, हे करत करत आता असं फायनली हा व्हिडिओ बनवते. तर उद्या श्रावण महिना सुरू होते आणि पहिलाच सोमवारी नागपंचमीचा सण आहे. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, नागपंचमीच्या पहिल्या सणाला श्रावणपाठी देतात. सासरकडून सुनेला जाते. तर आता मुलगी होती तर तिला काय द्यावी लागली नाही. मुलीला बाकीच्या भरपूर गोष्टी कराव्या लागल्या मला. ती केल्या मी सगळ्या. तिचे सगळे रीतीभाती सगळं केलं व्यवस्थित. आता मुलाची वारी आली. तर सुनबाईसाठी आणली मस्त साडी. तर ही साडी कशी वाटते मला तुम्ही नक्कीच सांगा. तर मस्त असा हा कलर खूप आवडला मला. साडी पण छान आहे, कलर पण सेम पेटीकोट आणि तिला छान पण दिसत, आणि तिला पण आवडेल. सेम मॅचिंग बांगड्या, बाकीच्या छोट्या मोठ्या ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी आता मी काही सांगत नाही, छोट्या ब्लॉगमध्ये सांगितल्यात, मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आता ह्या बघून घ्या. तर हे मस्त असं गळ्यातला सेट मला खूप आवडलाय. सगळ्यात जास्त मला आवडणाऱ्या गोष्टी ही आणि ह्या बांगड्या मला पर्सनली खूप खूप आवडतात. तर माझ्या हातात पण नेहमी बांगड्या असतात. ह्यातली एक बांगडी हरवली. तर चला आता मी जाणार आहे माझ्या भावाकडे, थोडंसं काम आहे म्हणून. तर आता मी आणि पायल जाणार आहे. तर पायल माझी शूट करते आणि मला थोडीशी डाळ दुखते, मग थोडंसं औषध लावून मी जाणार आहे. चला जाऊया. चल पायल आवरू. ओके बाय. सगळं सेटअप करते आणि जाऊया. हे पूर्ण सेट केल्यावर तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. तर छानच दिसणार. फक्त मला आता गळ्यातलं ठेवायलाच काही नाहीये, तेच टेन्शन आले थोडंसं. अय्या आता हे कानातले ते हरवलंच ना ग, कसं ग. त्याच्यासाठी आता काहीतरी छोटं ते गळ्यातला सेट मी याच्यामध्ये पॅक केलाय. चला बाकीचं असं सिंपल पद्धतीने मस्त असं पॅक केलंय. किती छान वातावरण झाले बघा. माझी शाळा दाखवली तुम्हाला मी. एकदम डब्बा झाली शाळा. आता कधी शाळा, दांडी शाळा, दांडी लक्ष्मीबाई दांडी विद्यालय. दांडी अशा वातावरण मस्त वाटतंय. छान लागतंय आणि त्याचा मुगा तर एवढा छान. त्याने शिल्ले खाल्लो, 2 खाल्लो, पोटच भरलो माझं. काय सांगू तुला, डॉक्टरने माझा वडा काढलं. वहिनी डाएट करते त्यामुळे सारखं खाण्याचंच का बिचारा वहिनीला का वाटतंय. मग आता काय खायला चालला तुम्ही? वडापाव. मला बी. पण सध्या काय आपली डाएट बीट नाहीये. सध्या माझी डाएट नाही आता. तर मी मग अशी चालले इथं मस्त यांची चालली बावड्याचा गपची व्हिडिओ घेतला. चला आता इथे दोघे म्हणून अभ्यास करतात. पायलचं इथं मन रमल. पायल राशील ना, मी जाते आता. रडू फिडू नको. समृद्धी इस कोरोनामध्ये ना उसके हात धिंगाणा घाल ना. तर मी जाणार आहे घरी आता. चहा पिते
बाहेर पावसाचं वातावरण जरा कमी झाले. फक्त पायाला सोडायला आलते मी इकडं. पायाला सोडले. आता बघू ते काय मतदानाचं बघते होतंय का.